ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। सर्वांना जी प्रतीक्षा होती की सरल पोर्टल व युडास प्लस पोर्टल यांचे एकत्रीकरण कधी होणार, तर आताच आलेल्या अपडेटनुसार सरल पोर्टलवर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरल पोर्टल व युडास प्लस पोर्टल यांचे इंटिग्रेशन करण्यात आलेले आहे। म्हणजे हे दोन्ही पोर्टल एकत्रितरित्या काम करणार आहेत। आपण यापूर्वी जे काम युडास प्लसमध्ये प्रमोशन वगैरे इत्यादी कामे केले आहेत ते सर्व गोष्टी आपल्याला आता सरल पोर्टलमध्ये पाहायला भेटणार आहेत। त्यामुळे सरल पोर्टलमध्ये वेगळे प्रमोशन किंवा वेगळ्या काही ॲक्टिव्हिटी करण्याची गरज उरलेली नाही। त्यामुळे आपल्या कामाचा ताण कमी झालेला आहे व एकच काम दोन वेळा करण्याची सुद्धा गरज राहणार नाही। त्यामुळे हा सर्वांसाठी खूप चांगला निर्णय झालेला आहे। या निर्णयाचे आपण सर्वांनी मिळून स्वागत करावे असे मला वाटते। तर आपल्याला काय करावे लागेल हे पाहूया। आपला जो जुना सरलचा युडास आणि पासवर्ड होता तो टाकून आपण लॉग इन करू शकतो। पण आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये दिसत असेल येलो ॲरो म्हणजे पिवळ्या रंगाचा ॲरो, त्या ठिकाणी आपण 2024-25ची जी जुनी माहिती आहे गेल्या वर्षीची ती आपण जशाला तशी त्यावर क्लिक करून पाहू शकतो। म्हणजे गेल्या वर्षीचे विद्यार्थी तिथून काही आपल्याला डाटा घ्यायचा असेल तर तो सगळा आपण त्या ॲरोच्या वर दिलेल्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण संपूर्ण माहिती पाहू शकतो। पण आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला सर्व काही गोष्टी युडास प्लसमधून इम्पोर्ट केलेल्या दिसतील। त्या ठिकाणी आपल्याला आपला युडास नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फक्त 5च टॅब दिसत आहेत। त्यामध्ये म्हणजे स्कूल डिटेल, स्टुडंट एंट्री, त्याच्यानंतर संच मान्यता, रिपोर्ट्स आणि लॉगआउट। यापूर्वी आपल्याला बरेचसे ऑप्शन या ठिकाणी बघायला भेटायचे, जसे की अटॅच, ट्रान्सफर, स्टुडंट डिटेल्स इत्यादी, त्यानंतर कॅटलॉग, अशा संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटत होत्या। पण आता या ठिकाणी फक्त 5च ऑप्शन दिलेले आहेत। त्यापैकी पण स्टुडंट एंट्री, ही स्टुडंट एंट्री म्हणजे आपण युडास प्लसमध्ये जे विद्यार्थ्यांचं प्रमोशन ऑलरेडी केलेलं आहे ते सर्व विद्यार्थी आपल्याला डायरेक्टली ह्या पोर्टलमध्ये दिसणार आहेत। ते आपण पाहूया। या ठिकाणी जसे आपण पूर्वी सिलेक्ट करत होतो की अकॅडमिक इयर काय आहे ते सिलेक्ट करायचे, क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला सेक्शन निवडून घ्यायचं आहे। या सर्व गोष्टी निवडल्यानंतर गो केल्यानंतर आपल्याला जे काही आपण युडास प्लसमध्ये प्रमोशन केलं होते, 5वीच्या वर्गाला आपण जर 6वीमध्ये टाकला असेल तर डायरेक्टली आपल्याला 6वीचा वर्ग या सरल पोर्टलमध्ये दिसू शकतो। त्यामुळे आपल्याला डबल जे काम करावे लागत होते ते आता कमी झाले आहे। आपला कामावरचा ताणसुद्धा कमी होईल आणि एकच काम डबल करण्याची आपल्याला गरज उरणार नाही। आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आपल्याला पहिलीचे विद्यार्थी कसे ॲड करायचे आहेत किंवा रिक्वेस्ट कशा पाठवायच्यात। आता पहिलीचे विद्यार्थी आपण डायरेक्टली युडास प्लस पोर्टलमध्ये ॲड करायचे आहेत, ते आपल्याला इकडे दिसून येतील। तसेच आपल्याला ज्या रिक्वेस्ट पाठवायच्या आहेत किंवा नवीन विद्यार्थी जे घ्यायचे आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला युडास प्लसवर करायच्या आहेत, ते ऑटोमॅटिक आपल्याला इकडे रिफ्लेक्ट होईल। धन्यवाद।